हाय, मी मंजुषा फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आपण जे कॉर्ड सेट कट केलेला होता तो शिवणार आहोत. सर्वात आधी मी कुर्ती शिवून घेत आहे. तर आधी गळा तयार करून घेऊयात आपण. मी कॅनव्हास टाकलेली नाही, तुम्ही कॅनव्हास सुद्धा टाकू शकता. विदाऊट कॅनव्हास मी शिवून दाखवणार आहे तुम्हाला. फोल्ड करायचं आहे. मी अस्तर लावलेलं नाहीये. विदाऊट अस्तरचे पण भरपूर मी स्टिचिंग दाखवलेले आहेत आपल्या चॅनलवरती. तर गळा मी थोडा छोटाच घेतलेला आहे, जास्त मोठा घेतलेला नाही. कापड सरकू नये म्हणून मी इथं पिना लावून घेत आहे. कॉर्नर व्यवस्थित यायला त्यासाठी मी इथे मार्किंग करून घेत आहे. अशा पद्धतीने मी मार्किंग केलेलं आहे. तर जिथं जिथं आपण कॉर्नर केले तिथं तिथं खाचे पाडून घ्यायचेत आपल्याला. पिना काढून घ्यायचे आहेत. हे जे एक्स्ट्राचं कापड दिसतंय ते हातशिलाईमध्ये जाणार आहे. तर अशा पद्धतीने विदाऊट आपण कॅनव्हास न लावता गळा तयार केलेला आहे. असाच पुढचा भाग पण तयार करून घेऊयात. अशा प्रकारे पुढचा गळा पण तयार केलेला आहे आणि पाठीमागचा गळाही तयार केलेला आहे. तर आपण आता शोल्डर जॉईन करून घेऊयात.
अशा पद्धतीने मुंड्याला मी स्लीवलेस घेणार आहे. त्यासाठी टिप टाकून घेतलेली आहे. अगदी छोटी पट्टी घेऊन डबल टिप टाकून घेणार आहे मी त्यावरती. खालचा कापड व्यवस्थित आला की नाही चेक करायचं आहे आपल्याला. डबल टिप टाकल्यामुळे सगळं कापड व्यवस्थित आलेलं आहे. छोटे छोटे खाचे पाडून घ्यायचे. अशा प्रकारे टिप टाकून घेतली. अगदी फिनिशिंगमध्ये टिप आलेली आहे, बघू शकता. अशा पद्धतीने आपण दुसरा पार्ट पण तयार करून घेणार आहोत. आपले दोघंही बाजूचे जे स्लीवलेसला ज्या पट्ट्या लावल्या होत्या त्या लावून झालेल्या आहेत. आता आपण फिटिंग करणार आहोत. फिटिंगचे व्हिडिओ याआधी पण भरपूर आपण अपलोड केलेले आहेत, तरी मी तुम्हाला दाखवणार आहे. जेवढा आपण शिलाई मार्जिन घेतलेलं असतं तेवढ्यावरती आपल्याला टिप टाकायची. जसं की आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असतं तसं 2 इंच, 1.5 इंच असेल तर 1.5 इंच. सेम ह्याच पद्धतीने या साईडला पण टिप टाकून घेऊयात. अशा प्रकारे आपण टिपा टाकलेल्या आहेत. डबल टिप टाकून घेणार आहोत आणि खाली मी फोल्ड करून घेणार आहे. मी इथं डबल टिपा टाकून घेतलेल्या आहेत. आता जो खालचा भाग आहे राऊंडचा तो व्यवस्थित कट करून आपल्याला पिको करून घ्यायचा आहे. तर मी इथं पिको करून घेणार आहे. इथं अशा पद्धतीने आपण पिको करून घेतलेला आहे. तुम्ही फोल्ड सुद्धा करून घेऊ शकतात. अतिशय सुंदर अशी आपली कॉर्ड सेटची कुर्ती तयार झालेली आहे. घेरवाली कुर्ती केली आपण, खूप सुंदर दिसत आहे. तर आता आपण प्लाझो शिवणार आहोत. याच्यावरचा जो टॉप आहे त्याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तर हा जो वरचा भाग आहे कमरेचा आणि हा मॅनीचा भाग आहे. तर हा वरचा भाग आपण इथं जोडून घेणार आहोत. हा जो भाग आहे मॅनीचा इथं आपल्याला टिप टाकून घ्यायची दोघंही साईडला. सरळ बाजूवरून सरळ बाजू ठेवलेली जी बाजू आहे सरळ, याच्यावरती हा भाग सरळ ठेवलेला आहे. तर हे भाग दोघंही जॉईंट केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, हा जो कमरेचा भाग आहे यामध्ये इलास्टिक टाकून घ्यायची. तर इलास्टिक टाकण्यासाठी आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचे. तर मी इथं आधी असं फोल्ड करून घेते.
पद्धतीने फोल्ड करून घेतलंय. आता आपण जेवढा कापड एक्स्ट्रा घेतलेलं असेल तेवढा आपल्याला फोल्ड करायचंय, नंतर याच्यात इलास्टिक टाकून घ्यायची. तर इथे ही इलास्टिक घेतलेली, इलास्टिक आपल्याला कमरेपेक्षा 4 ते 5 इंचाने कमी घ्यायची. जर टाईट तुम्ही वापरत असाल तर, आणि थोडं लूज हवं असेल तर 4 इंचाने कमी घ्यायची. कमरेचं माप मोजायचं आहे आपलं आणि 4 इंचाने कमी इलास्टिक घ्यायची. तर ही इलास्टिक आहे, इंचमध्ये मोजून दाखवते, 1.25 इंचाची आहे रुंदी त्याची. तर ही जी रुंदी आहे ही रुंदी आपली व्यवस्थित बसली पाहिजे. तर एवढं आपल्याला इथं जागा राहिली पाहिजे इलास्टिक जाण्यासाठी. तर मोजून घ्यायचे मी 1.5 इंचवरती घेणार आहे, जेणेकरून आपली जी इलास्टिक आहे ती व्यवस्थित गेली पाहिजे. तर इथं आपल्याला 1 ते 1.5 इंच एक शिल्लक ठेवायचं आहे. तर इतकी जागा आपण ओपन ठेवलेली इलास्टिक टाकण्यासाठी. तर पिनच्या साह्याने आपण इलास्टिक टाकून घेणार आहोत. पिनच्या साह्याने आपल्याला इलास्टिक टाकून घ्यायची आहे. जिथं आपण भाग ओपन ठेवलेला आहे तिथूनच आपल्याला इलास्टिक टाकायची. पूर्ण इलास्टिक आपण पिनच्या साह्याने टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इलास्टिक टाकून घेतलेली आहे. तर ही बघा, इलास्टिक एका साईडने बाहेर आणली आपण. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी इलास्टिक आहे ही इलास्टिकवरती ही इलास्टिक ठेवायची आणि टिपा टाकून घ्यायच्यात, किंवा अशा जरी टिपा टाकून घेतल्या तरी चालेल, पण टोचतात तशा टिपा, अशा टिपा आपल्याला टाकायचे. मी अर्धा इंच दोघं साईडने एक्स्ट्रा घेतलेले आहे, तर अर्धा इंचवरती टिपा टाकते. टिपा आपल्याला व्यवस्थित टाकायचे आहेत. अशी व्यवस्थित इलास्टिक पॅक करून घ्यायची आपल्याला, जेणेकरून इलास्टिक तुटणार नाही. आता आपल्याला काय करायचं, हे आतमध्ये टाकायचे आहे. जे एक्स्ट्राचं कापड आहे ते अशा पद्धतीने ओढायचं आहे. अशा पद्धतीने आपण इलास्टिकमध्ये हे टाकलेलं आहे. आता आपल्याला इथं टीप टाकून घ्यायची. जो एक्स्ट्राचा कापड आपण ठेवलेला होता तिथं टीप टाकून घेऊयात.
अशा पद्धतीने इलास्टिक टाकून घेतलेली बघू शकता. आता आपल्याला पॅन्ट तयार करून घ्यायची. तर खाली जो हा भाग आहे तो मी फोल्ड करून घेणार आहे. ह्या साईडने आपण फोल्ड केलेला आहे. आता ह्या साईडने पण तसंच फोल्ड करून घेऊयात. असं ठेवायचं आहे आपल्याला व्यवस्थित कापड एकमेकावरती. लहान आणि मोठी पण झाली नाही पाहिजे आपली जी पॅन्ट आहे. तिचा जो पाय लहान मोठा पण नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीने इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. एवढं आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने दोघंही बाजूचे आपण पायाचे भाग फोल्ड करून घेतलेले आहेत. तुम्ही जेवढं शिलाई मार्जिन ठेवलं असेल तेवढं फोल्ड करायचं आहे. आता आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने लावून बघायचं आहे. दोघं मॅनीचे भाग एकमेकावरती ठेवायचे आहेत आणि दोघं पायाचे भाग लावून बघायचे आहेत. अगदी बरोबर येत आहे. आता टीप टाकून घेऊयात. टीप तुम्ही शिलाई मार्जिन जेवढं ठेवलेलं असेल तेवढी आपल्याला टीप घ्यायची आहे. डबल टीप टाकून घेऊयात. तर इथे आपली प्लाझो शिवून तयार झालेली आहे. अतिशय सुंदर अशी आपली प्लाझो तयार झाली. मी तुम्हाला सरळ करून दाखवते. अशा पद्धतीने आपण छान अशी प्लाझो शिवून घेतलेली आहे. मी इलास्टिकचं मेजरमेंट पण सांगितलंय तुम्हाला. खूप सुंदर दिसत आहे प्लाझो. याच्यावरचं जे टॉप आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. कॉर्ड सेटवरची पॅन्ट आहे. तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन हे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.